नमस्कार मैत्रिणींनो, ओजस्वी किचन्स मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण सायपासून तूप कसं बनवायचं हे पाहणार आहोत। आपली एवढी साय आहे, हे 8 दिवसाची साय जमा केलेली आहे। तर या 8 दिवसाच्या सायपासून आपण तूप बनवूया। तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया। या ठिकाणी मी एक पातेलं घेते, या पातेल्यात ही साय काढून घेते। तर चला मग काढून घेऊया। या पद्धतीने जर कधी तुम्ही तूप बनवलं ना, लोणी काढला ना, तर खूप लोणी जमा होतो आणि तूप पण छान रेवाळ होतो। एकदा तुम्ही ट्राय करून पहा या पद्धतीने। ही साय फ्रीजमध्ये ठेवलेली होती 8 दिवस। तर 8 दिवसाचं तूप किती होतं ते पाहूया आपण। तर चला मग यामध्ये आपण थोडं विरजण घालूया। या ठिकाणी मी 1 चम्मच दही घालते। छान हलवून घ्यायचं आणि एक रात्र हे वरतीच ठेवायचं, फ्रीजमध्ये ठेवायचं नाही। लगेच सकाळी आपलं तूप होईल। आता 1 वाजतोय, तर उद्या 12 पर्यंत आपलं तूप होऊन जाईल। तर चला छान हलवून आपण झाकून ठेवूया, उद्या सकाळीच बघूया। तर आता हे आपण असं झाकून ठेवू, उद्या सकाळी बघूया। तर या ठिकाणी आपला दुसरा दिवस आलेला आहे, तुम्ही पाहू शकतात। छान आपलं साय विरजली आहे। यात आता आपण चम्मच घालून छान हलवून फेटून घेऊ की आपला लोणी तयार झाला पाहिजे। या ठिकाणी चमच्यानेच फेटायचं आहे। आज आपण कोणत्याच मशीनचा वापर करणार नाहीये, ना मिक्सर ना ब्लेंडर, डायरेक्ट हातानेच फेटणार आहोत, ते पण एका चमच्याने। तर चला मग या पद्धतीने आपण लोणी किती निघतो पाहूया। हलवत राहायचंय, थोडं थोडं पाणी घालत जायचंय। थोडं 5-10 मिनिट लागतंच पेटायला, पाहू शकतात तुम्ही। आपला लोणी छान एका साईडला तयार होतोय। थोडं थोडं पाणी टाकत जायचं। या ठिकाणी मी थंडच पाणी वापरते, ना गरम ना फ्रीजमधलं थंड, नॉर्मल टेम्परेचरचं ते पण माठातलं पाणी वापरते। हे बघा, पाहू शकतात बिना मशीनचा आपला लोणी कसा निघतोय। ना आपण मिक्सर वापरलंय ना ब्लेंडर। तर चला मग अशाच प्रकारे आपण फेटून घेऊ। थोडं थोडं पाणी टाकत मी हा लोणी फेटून घेतलेला आहे चमच्याने। हे बघा, पाहू शकता तुम्ही किती छान लोणी दिसतोय, वरती तरंगतो आहे। तर आता हा लोणी आपण एका कढईमध्ये काढून घेऊ की ज्यामध्ये आपल्याला तूप बनवायचं आहे, त्याच कढईमध्ये आपण हा लोणी काढून घेऊया। तर चला मग लोणी छान काढून घेऊ। मला हात भरवावाच लागेल, कारण चमच्याने एवढा लोणी नाही निघणार। मी हातानेच काढते। हे बघा किती छान लोणी आलेलं आहे। या पद्धतीने तुम्ही एकदा करून पहा, लोणी दुप्पट निघतो आणि तूपही आपलं तेवढंच दुप्पट होतं। हे बघा, पातेल्याच्या आजूबाजूला किती लोणी चिटकलेलं आहे। तो आपण सर्व काढून घेऊया।
या ठिकाणी पाहू शकतात तुम्ही आपलं लोणी किती जमा झालेलं आहे। आता याला आपण 2-3 पाण्याने छान धुवून घेऊ। काय होतं, आपण 8 दिवसाची साय जमा करतो त्यामुळे कडवटपणा वगैरे आलेला असेल तर तो निघून जातो, म्हणून आपण 2-3 पाण्याने छान स्वच्छ लोणी धुवून घेऊ। तर चला मग, या ठिकाणी पाहू शकता तुम्ही मी लोणी छान 3-4 पाण्याने धुवून घेतलेला आहे। तुम्हाला या लोण्याचा कलर येलो लाईट कलर दिसत असेल, याचं कारण असं आहे की मी गाईच्या दुधाची साय आणि म्हशीच्या दुधाची साय दोन्ही एकत्र घालते, त्यामुळे म्हणजे एकत्रच साय जमा करते, त्यामुळे याचा कलर असा येलो लाईट दिसतोय। त्याने आपल्या तुपाला छान चव सुद्धा येते। तर चला मग हा लोणी आपण गॅसवर तापवायला ठेवूया। तर हा लोणी मी आता गॅसवर ठेवला आहे। हे बघा, चमच्याने फेटून आपल्या लोणी केवढा दिसतोय, भरपूर निघाला तरी। या ठिकाणी गॅसचा फ्लेम छान मंद ठेवायचा आहे, बारीक ठेवायचा आहे गॅस। तर चला मग आता आपण बारीक आचेवर छान तूप होऊ देऊ। आपण एकदा हलवून देऊ चमच्याने। छान मंद आचेवर आपले तूप होत आहे। गॅसचा फ्लेम बारीकच ठेवायचा आहे। हे बघा, पाहू शकता तुम्ही कसं तूप तरंगतंय हलकं हलकं। आता तूप तयार होण्याची प्रोसिजर चालू आहे। असं हलवत राहायचंय। थोडा गॅस मी मोठा ठेवला आहे। हे बघा, पाहू शकता तुम्ही आपल्या तुपाचा कलर थोडा येल्लोच येणार आहे, कारण त्यात गाईची साय ॲड केलेली आहे। हे बघा, आता आपलं तूप तरंगतंय छान, फेस कमी झाला आता। एकदम सोपं आहे तूप बनवणं, काहीच कठीण नाही आहे। आता लो फ्लेम करून घेऊ आपण, नाहीतर जास्त जळून जाईल। तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आपले तूप तयार होत आहे। तर तूप झालं की नाही हे कसं समजायचं, एकदम काचेसारखं निथळ दिसायला लागलं ना तूप, की समजून जायचं की आपलं तूप तयार झालेलं आहे। अजून आपण 1 मिनिट होऊ देऊ। त्याची बेरी बाजूला होते आणि तूप एका बाजूला होतं, की समजून जायचं की तूप तयार झालं। या ठिकाणी आपलं तूप झालेलं आहे, पाहू शकता तुम्ही छान काचेसारखं निथळ दिसतंय आपलं तूप। आता आपण गॅस बंद करून घेऊ। गॅस बंद केल्यावर सुद्धा कढईमध्ये तुपाची हे उष्णता खूप असते, त्यातच हे तूप होऊन जाईल। पण झालेलंच आहे ॲक्च्युली, बघा पाहू शकतात तुम्ही। हे बघा, बरेच जण याच्यामध्ये ते नागवेलचं पान घालतात, पण मी नागवेलचं पान सुद्धा घालत नाही। हेच तूप छान 5-6 महिने टिकू शकतं, इतकी त्याची चव खूप छान राहते शेवटपर्यंत। या पद्धतीने तुम्ही एकदा करून पहा। पाहू शकता तुम्ही आपलं तूप छान थंड झालेलं आहे, बेरी खाली खाली बसली आणि वरती निथळ तूप आहे। हे बघा, पाहू शकतात किती काचेसारखं आहे छान। हे बघा, तर आता आपण हे एका डब्यात भरूया। हे तूप छान आपण गाळणीने गाळून घेऊ।
पाहू शकता तुम्ही एवढं तूप आपलं झालेलं आहे. तर आता आपण याला थंड होऊ देऊ, मग बघूया. हे बघा, पाहू शकता तुम्ही आपलं तूप किती छान रेवाड झालेलं आहे. हे बघा किती छान झालं आहे रेवाड. या पद्धतीने तुम्ही एकदा करून पहा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. हे बघा.